मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती? आज स्थायी समिती अध्यक्षांचा फैसला. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकरांची नावं चर्चेत. बेस्ट शिक्षण समिती कुणाकडे जाणार याकडे लक्ष. ठाणे महापालिकेमध्ये 1.25 वर्षाचा फॉर्म्युला. विरोधी पक्षनेत्यासह इतर समित्यांच्या सदस्यांसाठीही 1.25 वर्षाच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब. महापालिकेत प्रत्येकाला संधी देण्यासाठी निर्णय. आमदार रोहित पवारांची आज सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. तर मुख्यमंत्री फडणवीस चौकशीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. राजधानीमध्ये सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला हजेरी लावणार. तर उद्या आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करणार. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं शैक्षणिक सरकारी नोकरीतील 5% आरक्षण रद्द. राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय जारी. भारतीय मुस्लिमही हिंदूच, आपल्याला सर्वांची घरवापसी करायची आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. हिंदूंनी 3 मुलं जन्माला घालावीत, भागवतांचा पुनरुच्चार. राज्यामध्ये मनपा झेडपी नंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजणार. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार.